काळानुसार या साडीमध्ये अनेक बदल झाले आहेत। प्युअर चंदेरी सारखी दिसणारी अशी साडी देखील आता बनवून मिळते, पण त्याला ओरिजिनल साडीची अजिबात सर नाही। 10,000 रुपयांच्या पुढेच अशा साड्या मिळतात। या साड्या कोणत्याही समारंभासाठी अगदी परफेक्ट आहेत। वेगवेगळ्या साड्या नेसण्याची आवड तुम्हाला असेल तर तुमच्या कपाटात एक तरी चंदेरी साडी हमखास असायला हवी। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चंदेरी साडी ही तिच्या नक्षीकामामुळे वेगळी दिसते। या साडीवर अगदी कमी प्रमाणातील जरी काम केले जाते। यावर फुलं, मोर आणि नाणी यांचे नक्षीकाम असते। या साडीचा काठही विशेष असतो, कारण याचा काठ विरुद्ध दिशेला विणला जातो, तर त्यानंतर एक जरीची पट्टी असते। या साडीवर थोडासा बनारसीचाही परिणाम जाणवतो, कारण ज्याप्रमाणे बनारसी साड्यांमध्ये मीनाकारी काम, फुलं, कैरी बुट्टी असे काम असते, असे या साड्यांमध्ये देखील जाणवते। यामधील काही नव्या डिझाईन्सही फारच प्रसिद्ध आहेत। चंदेरी साड्यांमध्ये राजघराण्याचा वारसा आहे, यामुळे या साड्या अगदी कोणत्याही समारंभामध्ये चार चांद आणण्याचे काम करतात। पूर्वी या साड्या फिकट रंगातच मिळायच्या, पण आता या साड्या गडद रंगामध्येही मिळतात, ज्या दिसायला फारच सुंदर दिसतात। अशा साड्यांवर तुम्हाला कमीत कमी ज्वेलरी आणि सुंदर दागिने घालता येतात, त्यामुळे अशा साड्या फारच उठून दिसतात। कॉटन आणि सिल्क अशा प्रकारात या साड्या असल्यामुळे या साड्या मुळातच वजनाला हलक्या असतात, त्यामुळे नवरीही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी अशा प्रकारे या साड्या नेसू शकते। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या चंदेरी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते नक्कीच कॉमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा, आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।